आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराचं पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षामध्ये उतरतंय। बाळासाहेबांची इच्छा पूर्ण होत असल्यामुळे अयोध्येमध्ये बॅनर लावले गेले, तर दुसरीकडे रामभक्तांच्या स्वागताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनर सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा पाहायला मिळतात। बाळासाहेब ठाकरे जी की कामना हुई पूरी, शान से विराजमान हुए श्रीराम अयोध्या नगरी, या आशयाचे मजकूर बॅनर्सवरती पाहायला मिळतात। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी। 22 जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे। ठिकठिकाणी राम भक्ताच्या स्वागताचे बॅनर्स लागलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्येच हे बॅनर्स महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुद्धा अयोध्या नगरीच्या विविध ठिकाणच्या रस्त्यांवर दुतर्फा आपल्याला पाहायला मिळतात। आणि यावरचा जर मजकूर आपण बघितला तर वरच्या बाजूला लिहिलेलं आहे, बाळासाहेब ठाकरे जी की कामना हुई पूरी, शान से विराजमान हुए प्रभू श्री राम अयोध्या नगरी। त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे यांचा फोटो इथे आहे, नरेंद्र मोदी यांचा फोटो श्रीरामाला दर्शन करताना आहे आणि एक प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांची जी इच्छा होती, यांचं जे स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण व्हावं, ती इच्छा कुठेतरी पूर्ण झालेली आहे असं या बॅनरच्या मजकुरातून सांगण्यात येतंय। पाठीमागे जर बघितलं तर जो रस्ता मंदिराकडे जातो, जो रस्ता पुढे शरयू नदीच्या किनाऱ्यावर जातो, या ठिकाणी सुद्धा या रस्त्यावर दुतर्फा अशाच प्रकारचे बॅनर आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लागलेले पाहायला मिळतात, ज्यामध्ये अशा प्रकारचा मजकूर तर पाहायला मिळतोयच, शिवाय राम भक्तांचं स्वागत हे या बॅनरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केलं जात आहे। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।